नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आत्ताच आपण स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस साजरा केला आहे. प्रकट दिनानिमित्त आपण आपल्या घरात भरपूर स्वामी सेवासुद्धा केलेल्या आहेत. तसे तर स्वामी सेवा करायला आपल्याला कोणतेही निमित्त नसले पाहिजे. आपण आपली सेवा कधीही कुठेही केली पाहिजे आणि केव्हाही केली पाहिजे. विश्वास ठेवा, स्वामींना काहीही न मागता जर निष्फळ सेवा केली तर आपले कोणतेही काम अडत नाही. आणि जर तुमचे कोणते काम अडून असेल, तर कोणती इच्छा पूर्ण होत नसेल, तर आपण महाराजांना संकल्प करून सेवा केली तर तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. आता 6 मेला आपल्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर या निमित्ताने तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. तुम्ही 30 एप्रिल ते 6 मेपर्यंत गुरुचरित्राचे वाचन करू शकता. असे म्हणतात की मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. गुरुचरित्र हे कोणी पण वाचू शकते. स्त्री, पुरुष, शाळा कॉलेजला जाणारे मुलं मुली अगदी कोणीही वाचू शकतो. खूप जण गुरुचरित्राचे वाचन करायला घाबरतात. त्याचे नियम खूप कडक असतात. असे म्हणून पण विश्वास ठेवा, एकदा जर तुम्ही तुमच्या आयुष्यात गुरुचरित्र वाचन केले तर आपल्याला असे वाटेल की आपण स्वामींच्या किती जवळ गेलो आहोत. जसं जसं आपण एक एक अध्याय वाचत जातो तसे तसे आपल्याला दत्त महाराज, स्वामी महाराज कळत जातात. तुम्ही गुरुचरित्र मठात, केंद्रात किंवा घरी कुठेही वाचू शकता. आपल्या घरात, आपल्या आयुष्यात प्रत्येक महिलेला काहीतरी अडचण असतेच. ती प्रत्येक ठिकाणी मठात किंवा मंदिरात जाऊन गुरुचरित्र वाचन करू शकत नाही. महिलांना खूप काही अडचणी असतात, घरातील बंधने असतात. त्यामुळे जर महिलांनी घरात जरी गुरुचरित्राचे वाचन केले तरी त्यांच्या अनेक समस्या दूर होतात. कोणाला खूप नैराश्य आलेले असते, त्यांचे पती ऐकत नाही, पती पत्नीचं पटत नाही, मुलांचे लग्न जमत नाही, नोकरी लागत नाही, अशा अनेक समस्या महिलांना असतात. त्यामुळे महिला खूप निराश असतात. महिलांनो, जर तुम्ही घरातल्या घरात बसून गुरुचरित्राचे वाचन केले तर तुमचे सगळे कष्ट दूर होतात, सगळ्या समस्या दूर होतात. विश्वास ठेवा, तुम्ही आयुष्यात फक्त एकदा गुरुचरित्राचे वाचन करा आणि महाराजांच्या अगदी जवळ जाण्याचा मार्ग मोकळा करा. जर तुमच्या घरात काही वास्तुदोष असेल तर तुम्ही घरीच गुरुचरित्राचे पारायण करा. काहीच तुम्हाला फोडफाड करायची आवश्यकता राहणार नाही. कोणतीही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात राहणार नाही. जर आपल्या घरात महाराजांचंच अधिष्ठान मांडलेलं असेल आपण, तर तिथे निगेटिव्ह एनर्जी कशी बरं येईल? कोणी जर आपल्याला सांगितले की हा पदार्थ गोड आहे, तर तो पदार्थ खाल्ल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की तो पदार्थ गोड आहे की कसा आहे. तसेच गुरुचरित्राचे आहे ते वाचन केल्यावर आपल्याला स्वामींच्या लीला कळतात, आपल्याला त्यांची गोडी लागते. म्हणून आयुष्यात आपण एकदा तरी गुरुचरित्राचे वाचन केले पाहिजे. आणि जर तुम्हाला गुरुचरित्र वाचन करायला जमत नसेल तर तुम्ही 26 एप्रिलपासून ते 6 मेपर्यंत हे 11 दिवस होतात. तर 11 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता. स्वामीचरित्र सारामृत पारायण हे पण तेवढेच गुरुचरित्रासारखा पवित्र ग्रंथ आहे. आणि रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप तुम्ही करू शकता. तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठानसुद्धा करू शकता. अगदी पुण्यतिथीपर्यंत तुम्ही स्वामी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करून अगदी महाराजांच्या जवळ जाण्याचा मार्ग मोकळा करू शकता. असं नाही की आता पुण्यतिथी आहे म्हणूनच आपल्याला सेवा करायची आहे. तुम्ही आज अगदी आत्ताच्या या क्षणापासून तुम्ही महाराजांची सेवा करू शकता. आपल्याला कोणताही काळ वेळ किंवा कुठलाही योग्य तो दिवस अशी पाहण्याची आवश्यकता नाही भासली पाहिजे महाराजांची सेवा करण्यासाठी. लक्षात ठेवा, तुम्ही कितीही आणि कुठलीही सेवा केली तरी ती वाया जात नाही. आपली प्रत्येक सेवा ही स्वामी महाराजांजवळ पोहोचतेच. म्हणून आपण रोज अगदी आजपासूनच पुण्यतिथीपर्यंत जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे. तुम्ही एकदा आयुष्यात गुरुचरित्राचे वाचन करून बघा किंवा इतर दुसऱ्या कुठल्या सेवा चालू करा. जर तुम्हाला महाराजांची सेवा करायचीच असेल तर तुम्ही नामस्मरण पण अगदी मनापासून रोज करत जा. तुमचे कुठलेच काम अडणार नाही. अगदी कळकळीची विनंती आहे, एकदा तरी आयुष्यात गुरुचरित्र करून बघा. झालेली सेवा
मी महाराजांचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.